जमलेल्यांचा आवाज असतो की असतो? तुम्ही जमलात की जमलात? जोरात बोला. तुम्ही जमलात की जमलात? मग घोषणा द्यायच्या. छत्रपती शिवाजी महाराज की जय. एवढाच जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. क्रांतीवीर लहुजी साहेबांचा जय हो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो. लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा जय हो. आता विजय असं झाला, मग आता तुमचा हार्ट रेट पण चांगला ठेवायला क्लास क्लास ऑफ क्लास. So hello everyone, this is Harshana Jagdish Sontak, a student of BB and I am studying at Mumbai University Thane sub campus as well as a legal volunteer of Thane district court. First of all, I would like to give you all the warm happiness of the today's occasion. We are here to celebrate a very great personality's Jayanti, that is Lahuji Salve. So guys, Lahuji Salve is one of the comrades which we know. तर लहुजी साळवेबद्दल मी काही इथे माझं म्हणजे मनोगत व्यक्त करण्याआधी मी एक छोटीशी पोएट्री तुमच्या समोर सादर करते. ही पोएट्री भरपूर लोकांनी ऐकली असेल, पण आज ते ओकेजन आहे आणि आज त्या ओकेजनला ती पोएट्री खूप सुटेबल आहे. तर ती पोएट्री अशी: स्वातंत्र्याच्या क्रांतीचा तो एक धडकला तारा, राघोजीचा वीर लहुजी इतिहास घडवणारा, धैर्य पाहुनी काळ थरकला त्याच्या पराक्रमाला, स्वाभिमान त्या वीर लहुजीचा अजून वाटे आम्हाला, अजून वाटे आम्हाला. आपले लहुजी साळवे हे अनेक क्रांतिवीरांचे गुरुवर्य होते, म्हणून आपल्याला त्यांचा स्वाभिमान वाटला पाहिजे, आपल्याला त्यांचा अभिमान वाटला पाहिजे. बरोबर की नाही? राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचं नाव आज घेतलं जातं, पण यांचं जे काही कार्य आहे, यांच्या कार्याच्या मागे लहुजी साळवे हे खंबीरपणे उभे होते, म्हणून यांचं कार्य आज जगासमोर आहे. लहुजी साळवे जेव्हा महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले जेव्हा हे आपलं कार्य करत होते, तेव्हा लहुजी साळवे त्यांच्या पाठीमध्ये खंबीरपणे उभे होते, म्हणून आज त्यांचं कार्य जगासमोर दिसतं. पण जेव्हा 10-12 वर्षाची मुक्ता साळवे त्या काळामध्ये तिथल्या धर्मव्यवस्थेला प्रश्न विचारते आणि धर्मव्यवस्थेला प्रश्न विचारताना तिच्या मागे लहुजी साळवे, महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले होते, म्हणून ती मुक्तपणे त्या काळामध्ये मुक्ता साळवे प्रश्न विचारते. मुक्ता साळवे जेव्हा 10-12 वर्षाची होती तेव्हा ती एक एसे लिहिते. एसे म्हणजेच निबंध. आणि तेव्हा जेव्हा ती निबंध लिहिते आणि तो निबंध जेव्हा तो ब्रिटिश ऑफिसर वाचतो आणि ब्रिटिश ऑफिसर वाचल्यानंतर तिने जे काय राईट वर्क त्याच्यामध्ये केलेलं असतं ते त्या ब्रिटिश ऑफिसरला खूप जास्त इम्प्रेस करून जातं. मग ब्रिटिश ऑफिसर तिला ऍज अ प्राइज म्हणून चॉकलेट ऑफर करतो. पण त्या टायमाला मुक्ता साळवे काय म्हणते? वी डोंट वॉन्ट चॉकलेट्स, वी डोंट वॉन्ट चॉकलेट्स, वी वॉन्ट बुक्स अँड लायब्ररी. मुक्ता साळवेने केलेली ही डिमांड त्या एराला होती, पण आज आपण काय डिमांड करतो? मला इथे माझे जे काही माझ्या एजचे फ्रेंड आहेत किंवा माझ्यापेक्षाही जे लहान एजचे आहेत ते आज काय डिमांड्स करतात? त्यांचे डिमांड्स म्हणजे काय? तर स्मार्टवॉच, स्मार्टफोन, राईट? पण स्मार्टवॉच आणि स्मार्टफोन मी असं म्हणत नाही की ते काय वाईट आहे, ते चांगलं आहे. पण चांगल्या गोष्टीचा उपयोग जर तुम्ही केलात, म्हणजे त्याचा एक व्हॅलिड जर तुम्ही उपयोग जर केलात, तर ती गोष्ट ऑब्विसली ती तुम्हाला फायदादायक ठरणार आहे. पण इथे आपण मुक्ता साळवेचा जो प्रश्न आहे, मुक्ता साळवेने जे त्या टायमाला जो प्रश्न केला होता तो आजही अजरामर आहे. लोकांचे काम अजरामर असतात, पण मुक्ता साळवेचे प्रश्न अजरामर आहेत. बरोबर? आणि आज मुक्ता साळवेच्या प्रश्नांवरती आपल्याला अभ्यास करण्याची गरज आहे. आपण क्रांती करण्यासाठी दुसरं कोणी येणार नाही. क्रांती आपल्याला स्वतःपासूनही करावी लागेल. आपल्याला क्रांती आपल्या घरापासूनही सुरुवात करावी लागेल. आणि क्रांतीची आपण सुरुवात कशी करणार? तर आपल्याला आपल्या मुलांना चांगलं एज्युकेशन द्यावं लागेल. समजलं? तर जोपर्यंत आपण आपल्या मुलांना चांगलं एज्युकेशन देणार नाही, जोपर्यंत त्यांना आपण चांगल्या गोष्टीकडे डायव्हर्ट करणार नाही, तोपर्यंत या घरातून क्रांती सुरू होणार नाही, तोपर्यंत दुसरी मुक्ता साळवे ही घडणार नाही. तर मी माझे 2
इथे संपवते. थँक्यू सो मच. थँक्यू हर्षदा सुंदरके. ऍक्च्युली विनोदजी तुस्कर आपणास आपलं स्वागत होणार आहे. आपण तुमच्या मंचावर यायचं आहे. नंतर विकास गायकवाड सर आपले स्वागत होणार आहे.